आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। भरधाव लक्झरी बसची मिनी बसला धडक, चालकाचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी। हातकणंगले तालुक्यातील घुणकी गाव हद्दीत पुणे कोल्हापूर हायवेवर शिवतीर्थ हॉटेल समोर भरधाव लक्झरी बसने उभी असलेल्या मिनी बसला धडक दिल्याची गंभीर घटना घडली। या अपघातात मिनी बस चालकाचा मृत्यू झाला असून इतर काही प्रवासी जखमी झाले आहेत। या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास मिनी बस क्रमांक DD 01 AE 9214 ही रस्त्याच्या कडेला उभी होती। त्यावेळी मिनी बस चालक लोकेश तिमय्या राहणार बिलीकेरे होबळी हुनसूर जिल्हा म्हैसूर हे लघुशंकेसाठी खाली उतरले होते। याच दरम्यान पुणे ते कोल्हापूर जाणारी लक्झरी बस क्रमांक MH43 CK 0666 वरील अज्ञात चालकाने भरधाव व निष्काळजीपणाने वाहन चालवत मिनी बस चालकास तसेच उभ्या मिनी बसला जोरदार धडक दिली। या अपघातात लोकेश तिमय्या गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला। मिनी बसमधील इतर काही प्रवासीही गंभीर व किरकोळ जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे। अपघातानंतर लक्झरी बस चालक घटनास्थळी वाहन सोडून पसार झाला। तक्रारीनुसार वडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक हिले हे करत असून अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल कानडे यांनी गुन्हा नोंदवला आहे।